तुकोबराय सांगतात, आम्ही जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारची भक्ती केली आणि भक्ती करत करत असताना पंचमवेद असणारा गाथा या जगासाठी निर्माण करून ठेवला. सगळं कार्य उरकलं आणि तुकोबरायानं वैकुंठामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वैकुंठामध्ये जाण्याचा तुकोबरायांनी निर्णय घेतल्यानंतर तुकोबरायांना घेऊन जाण्यासाठी वैकुंठावरून विमान आलं. तुकोबराय त्या विमानामध्ये बसले आणि वैकुंठाला निघून गेले. तुकोबराय वैकुंठाला गेले ही बातमी पाहता पाहता सगळ्या महाराष्ट्रभर पसरली आणि तुकोबरायांची असणारी एक कन्या, नाव काय तिचं, भागीरथी, भागीरथीपर्यंत असणारा तो निरोप पोहोचला की महाराज वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला बाबा निघून गेले आणि जाताना माझी भेट घेतली नाही, बाबांनी जाताना मला दर्शन दिलं नाही, बाबांनी जाताना माझा निरोप घेतला नाही. भागीरथी टाहो फोडायला लागली आणि असणारी भागीरथी इंद्रायणीच्या नदीच्या किनारी, इंद्रायणीच्या डोहाच्या किनारी तुकोबरायांचा धावा करत बसली. अन्न पाण्याचा त्याग केला, खायचं नाही प्यायचं नाही, एका जागेवरती बसून राहिली आणि असणारी भागीरथी तुकोबरायांचा धावा करायला लागली. बाबा या, मला भेट द्या, मला एकदा दर्शन द्या, माझा एकदा निरोप घ्या, माझी एकदा तुमच्या हातानं माझ्या डोक्यावरून हात फिरवा, माझी भेट घ्या. भागीरथी असं म्हणायला लागली आणि तुकोबांचा धावा करायला लागली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस झाले आणि भगवान परमात्म्याने तुकोबरायांना सांगितलं, महाराज आता तुम्हाला भागीरथीला दर्शन द्यायला गेलं पाहिजे. तुकोबराय वैकुंठावरून परत खाली आले, भागीरथीला दर्शन दिलं. भागीरथीच्या हातचा असणारं शेवया आणि दूध हा प्रसाद खाल्ला आणि भागीरथीचा निरोप घेऊन तुकोबराय परत वैकुंठाला गेले. ऐका, काही कालांतरानं तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक असणारे टाळकरी संताजी महाराज जगनाडे यांचं देहांत झालं. संताजी महाराज जगनाडे यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर तेली समाजातले संताजी महाराज जगनाडे सगळे नातेवाईक, सगळे गावकरी, सगळे पाहुणे रावळे एकत्र आले आणि संताजी महाराज जगनाडे यांचा असणारा अंत्यविधी सुरू झाला. तेली समाजामध्ये दफन करण्याचा विधी त्या ठिकाणी करतात. त्या अनुषंगानं एक मोठा खड्डा खणण्यात आला आणि संताजी महाराज जगनाडे यांचं पार्थिव शरीर त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि सगळी माणसं माती लोटायला लागली. पण चमत्कार असा झाला, कितीही माती लोटली तरी संताजी महाराज जगनाडे यांचं जे मुख आहे ते मातीच्या वरती राहायचं. सकाळी 12 वाजता सुरू झालेला अंत्यविधी 5 वाजले, सगळे माती लोटतात तरीसुद्धा संताजी महाराज जगनाडे यांचं मुख वरती आहे. करता करता 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, सगळे नातेवाईक निघून गेले. एकटा असणारा संताजी महाराजांचा मुलगा आपल्या असणाऱ्या पित्याच्या पार्थिव शरीरापाशी बसून राहिला. तरीसुद्धा संताजी महाराज जगनाडे यांचं मुख त्या मातीच्या वरतीच. कारण काय, तर कारण फक्त एक, तुकोबरायांनी संताजी महाराजांना शब्द दिला होता की तुला माती दिल्याशिवाय आणि तुझा अंत्यसंस्कार केल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही. दफन होईना, चेहरा असणारं मुख मातीच्या वरती. संताजी महाराज जगनाडे त्यांच्या असणारा पुत्र, त्यांचा मुलगा पांडुरंगाचा धावा करायला लागला आणि पांडुरंगाचा धावा केल्यानंतर पांडुरंगाने तुकोबरायाला सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही संताजींना जो शब्द दिला होता जाऊन तो शब्द पूर्ण करून या. संताजी महाराज वैकुंठावरून परत आले. आपली ओंजळभर माती संताजी महाराज जगनाडे यांच्या पार्थिव शरीरावरती टाकली. एका क्षणामध्ये संताजी महाराजांचं शरीर जमिनीमध्ये त्या ठिकाणी गाडलं गेलं. तुकोबराय परत वैकुंठाला निघून गेले. बातमी कळाली आमच्या पिंपळनेरच्या निळोबारायांना की महाराज वैकुंठाला गेले आणि फक्त वैकुंठाला गेलेच नाही तर भागीरथीसाठी आणि संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी वैकुंठावरून परत आले. निळोबरायांनी विचार केला, तुकोबरायांनी तर मला शब्द दिला होता की तुला अनुग्रह दिल्याशिवाय जाणार नाही, तुला अनुग्रह देईल, शिष्यत्व तुझं स्वीकारील आणि मग असणारा वैकुंठाला जाईल, पण मला अनुग्रह न देता तुकोबराय वैकुंठाला गेले. राग आला, इंद्रायणीच्या काठी आले आणि इंद्रायणीच्या काठी आल्यानंतर निळोबरायांनी त्या ठिकाणी अनुष्ठान सुरू केलं. अन्न पाण्याचा त्याग केला, सगळ्या असणाऱ्या गोष्टी वर्ज केल्या आणि तुकाराम 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 भजन त्या ठिकाणी चालू केलं. 1 दिवस नाही, 10 दिवस नाही, 20 दिवस नाही, 30 नाही, 40 42 दिवस पूर्ण झाले आणि 42व्या दिवशी तुकोबरायाला भगवंतानं सांगितलं, निळोबराय मला सुद्धा भेटायला तयार नाहीत, तुम्हालाच जावं लागेल. भगवान परमात्म्याच्या आदेशानुसार तुकोबराय 3ऱ्या वेळा वैकुंठातून खाली आले. निळोबरायाला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर तुकोबराय परत वैकुंठाला निघाले. इतक्यात निळोबरायांनी तुकोबरायांचा हात धरला. तुकोबराय म्हणतात, अरे निळोबा
आता तुझं सगळं इच्छित पूर्ण झालं, तुला अनुग्रह दिला, तुला भेट दिली, तुला आशीर्वाद दिला, आता काय पाहिजे, सोड माझा हात. निळोबराय म्हणतात, महाराज मी तुमचा हात सोडतो, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला आता अभंगामध्ये प्रवेश करायचा, लक्ष देऊन ऐका. निळोबराय म्हणतात, महाराज मी तुमचा हात सोडणार आहे, मी तुमचा हात सोडतोय. तुम्ही मला अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला, डोक्यावरती हात ठेवला, पण महाराज माझा एक छोटासा प्रश्न आहे, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग खुशाल वैकुंठाला निघून जा. तुकाराम महाराज म्हटले, काय प्रश्न आहे तुझा, विचार. निळोबराय म्हणतात, महाराज माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनातून, माझ्या आत्तापर्यंतच्या चिंतनातून आणि आत्तापर्यंतच्या माहितीनुसार मी असं ऐकलंय की कधी कोणताच माणूस सदेह वैकुंठाला जात नाही. बरोबर की चुकीचं? तुमच्या गावातला गेलाय का एखादा? गेला नाही ना, गेला अजून, आणि जाणार सुद्धा नाही. निळोबराय म्हणतात, मी ऐकलंय की सदेह वैकुंठाला आत्तापर्यंत कोणाला जाता आलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोणी सदेह वैकुंठाला जाणार नाही. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही सदेह वैकुंठाला गेलात याचं अजिबात नवल नाही. मला पडलेला प्रश्न असा आहे की तुम्ही वैकुंठाला जाऊन 3 वेळा परत खाली आलात, मग इतकं चिंतन, इतका असणारा परिणाम, इतकी असणारी ताकद तुमच्यामध्ये कशामुळं आली? जो काळ चांगल्या चांगल्यांना सोडत नाही, त्या काळाच्या माथ्यावरती पाय देऊन तुम्ही वैकुंठाला निघून गेले, इतकी ताकद तुमच्यामध्ये कशामुळं आली? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये देतात. हरी भजनी है